भारतीय संतांनी आपल्या वाङ्मय रचनेकरता ज्या पुराणांचा आधार घेतला त्यापैकी एक महान ग्रंथ श्रीमन महाभारत. ज्ञानोबा म्हणाले, जे नसे महाभारती ते नसे त्रिजगती. त्यातली एक कथा आपल्या समोर ठेवतो. कथाभाग आपल्याला माहिती आहे, पण मूळ महाभारतातला माहीत असण्यापेक्षा टेलिव्हिजनवर दाखवलेलाच जास्त माहिती असतो बऱ्याचदा. कारण त्यांना सगळं दाखवणं शक्य नसतं. त्यांच्याबद्दल बोलणं हा मुद्दा नाही आहे मला सांगायचा. त्यात एक वाक्य दाखवलं की द्रौपदी दुर्योधनाला हसली. तो दुर्योधन जेव्हा ठेच काढला, पाण्यामध्ये पडला, तेव्हा द्रौपदी हसली आणि ती म्हणाली, आंधळ्याचा मुलगा आंधळा. पूर्ण महाभारत वाचून बघा, एकही श्लोक असा नाही. मी वाचून आपल्याला हे सांगतोय. थोडं पक्क झालं पाहिजे आपण. द्रौपदीच्या स्वभावातच हे बसत नाही. द्रौपदी त्यावेळेला तिथे नव्हतीच, पहिला मुद्दा. खूप लोक होते. मला आता काही बाकी प्रतिपादन करायचं नाही, म्हणून आपल्याला मूळ ग्रंथ ऐकण्याची एक सवय लागली पाहिजे. कीर्तनकार मंडळी नेहमी मूळ ग्रंथ सांगत असतात. एखादा अलंकार वापरतील, पण ते खोटं नाही सांगत कधी. त्याचं इंटरप्रिटेशन देताना ते सांगतील की बाबा हा मुद्दा यांनी सांगितलाय आणि तो या अंगाने सांगितलाय. पण मूळ ग्रंथाला आपण ऐकलं पाहिजे, म्हणजे गैरसमज होत नाहीत. आपल्याच लोकांविषयी आपल्याला अनादर निर्माण होत नाही. अस्तु इति. पुढचा मुद्दा नंतर विसरेन, म्हणून अत्यंत महनीय चूक होऊ शकते म्हणून आत्ताच बोलतो की ज्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय ते तबला वादक आदरणीय श्री भरतजी यांच्या कलेला वंदन करतो. त्यांच्या पिताश्रींची आठवण करतो. माझ्या गुरुजींची कीर्तनं त्यांनी वाजवली आहेत आणि स्वतः भरतजींनी पण वाजवली आहेत. इतका मोठा कलाकार असून सुद्धा कीर्तन प्रवचनाची उपेक्षा नाही करत. ही त्यांच्यावरती असणारी पितरांची कृपा आहे. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, नरसोबाच्या वाडीचे घागबुवा, की कथा कीर्तनाला बसावंसं वाटलं, कीर्तनाच्या मध्ये गावंसं वाटलं की तो कलाकार महान. का? त्याची कला भगवंताकरता समर्पित होते. म्हणून त्यांच्या शब्दाने मी भरतजींबद्दल आदर व्यक्त करतो. उत्तम कीर्तनकार माझे मित्र श्री कौस्तुभबुवा, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दलही आदराचा भाव व्यक्त करतो. महाभारती युद्धाचा 17वा दिवस आहे. आत्तापर्यंत 2 सेनापती झाले आहेत. पहिले 10 दिवस गाजवले भीष्माचार्यांनी. त्यानंतर 5-6 दिवस द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती आहेत. आणि द्रोणाचार्यांचा दृष्टद्युम्नानी वध केल्यानंतर कर्णाला सेनापतित्व दिलंय दुर्योधनाने. कर्ण म्हणाला, तर उद्या सकाळी बघ पांडव संपलेले असतील. फक्त माझ्याकडे समस्या अशी आहे, मला चांगला सारथी नाहीये. त्यांच्याकडचा उत्तम योद्धा आहे अर्जुन, त्याला कृष्णांसारखा सारथी आहे. मला चांगला सारथी नाहीये रे. कुणाला विचारावं. म्हणून मद्र देशाचा राजा शल्य, या शल्याला विचारण्यात आलं की तुम्ही होता का यांचे सारथी? संतापला तो. फार छान मोरोपंतांनी आर्या लिहिली आहे. सिंहासनोचिताला, मद्र देशाचा मी राजा आहे, अनुभवी आहे. आणि माझं राज्य असं कुणाच्या भिकेवर मिळालेलं नाहीये, पाठिंब्यावर. दुर्योधना, तू राज्य दिलंस आणि कर्ण अंग देशाचा राजा झाला, तसा मी नाहीये. परंपरेनं मी राजा आहे. अशा सिंहासन उचित जो आहे, मज सारथ्याधिकार हा नीच. मला सारथी करतो. इच्छिसी नृपा कराया, मत्तेजाची जगात हानीच. अरे कर्णाची योग्यता काय, मी कुठे? काय बोलतोयस काय? दुर्योधनानं आपलं बोलणं पटकन फिरवलं. राजकारणी लोकांना आपलं बोलणं पटकन फिरवता आलं पाहिजे. तसं म्हणायचं नव्हतं, मीडियाने ट्विस्ट करून मांडलं.
मला तसं म्हणायचं नाहीये शल्य मामा. त्यांच्याकडे कसा भगवान गोपाल कृष्ण जगातला सर्वश्रेष्ठ सारथी आहे, आमच्याकडे त्याच्या योग्यतेचे तुम्हीच. असं आहे, फुटबॉलमध्ये हवा जेवढी भरावी तेवढा तो किक मारायला सोपा जातो. म्हणून फार स्तुती झाली ना, नाथ महाराज म्हणाले अत्यंत सावधान व्हावं. स्वस्तुती करडीना ऐकावी, ज्याला पुढे जायचंय. जरा कोणी स्तुती सावधान, अखंड सावधान असावे समर्थ. निंदा करायला लागलं की निर्धार असतं. वा असो, असं म्हणतोस दुर्योधना, ठीक आहे, पण माझी अट आहे. शल्य म्हणे मी जे बोलेन ते ते करणे करावे सहन. मनात येईल तेव्हा जाईन, नसे आधीन कुणाच्या. मी त्याच्यापेक्षा सिनियर मोस्ट आहे, कोणत्याही क्षणी निघून जाईन, चालेल. बर मी तिथे त्याला शिकवीन. हे काय बाण मारतोय, चालेल का त्याला? सारथी म्हणून बसणार नाही, मास्टर म्हणून बसेन, चालेल. आहे ना मराठीत म्हणा, अमुक अमुक करा पण नांदा. ठीक आहे म्हणाले, ठीक आहे, आणि निघाले. हो आज या कर्णाला इतकी घाई झाली, केव्हा एकदा जातो, आज मी मुख्य आहे. हो केव्हा एकदा जातो, केव्हा एकदा जातो, केव्हा एकदा जातो. सोनी रागात गेलेत ते. आणि अत्यंत वेगानं शल्याला सांगितलं चाल, लवकर चाल. आणि सूर्योदयाला युद्ध सुरू होत आहे. आणि या सूर्योदयाला कौरवांच्या बाजूनं सेनापती म्हणून बाकी सगळे लोक तयारच आहेत, पण वेगानं कर्णाला, किती वेगानं, मोरोपंतांनी सांगितलं स्यंदन रणात येता, स्यंदन रणात येता, स्यंदन रणात येता, स्यंदन रणात, स्यंदन रणात, स्यंदन रणात येता येता ध्वज धूमही कर्णवन्निसा गमला. दिव्यास्त्र शिखा धडके धडके, दिव्यास्त्र शिखा धडके धडके, दिव्यास्त्र शिखा, दिव्यास्त्र शिखा धडके, दग्ध करी जो तो पलायनी गमला गमला. स्यंदन रणात येता, स्यंदन रणात, स्यंदन रणात, स्यंदन रणात येतो. आर्य आहे, पण त्याला महाराजांनीच सुरत पिया की याच्यावरती चाल लावली आहे. स्यंदन रणात, स्यंदन म्हणजे मोठा रथ, लांब असणाऱ्या याला पूर्वीपासून स्यंदन, आज सुद्धा सिदानकार स्यंदन वरून आलेला आहे. कार मध्ये बसणाऱ्याला जो माहित नव्हतं. स्यंदन रणात येता ध्वज धूमही कर्णवन्निसा गमला. कर्णाचा रथ इतक्या वेगानं तिथे आला, त्याचा जो ध्वज होता पुढे तो धुरासारखा. म्हणले धुरासारखा इतका, मग धूर म्हणल्यानंतर अग्नी असणारच ना. न्यायशास्त्रकार सांगतात यत्र यत्र धूम्रहा तत्र तत्र वन्नी. महाराज फार गंमत करायचे, जिथे जिथे धूर आहे तिथे कुठेतरी मागे अग्नी असतो. मग तो ध्वज जर धुरासारखा असेल तर अग्नी कोण? कर्ण. ध्वज धूम ही कर्ण वन्नी, वन्नी म्हणजे आग, गमला. आणि त्याच्या त्या येण्यानीच पांडव सेना सैरभैर पळायला लागली. जो तो पलायनी गमला. आज नको याच्या पुढे जायला, फुकट मरायची वेळ, हमास व्हायचो. आणि एक वेळ खूप खूप कर्णानी, ज्यांना जे शस्त्र येत नाही त्यांच्यावरती शस्त्र चालवलीत बरं कर्णानी. आणि नियम असा होता, पदात्यानी पदात्याशीच लढायचंय, घोडेस्वारांनी घोडेस्वाराशीच लढायचंय, रथवाल्यानी रथाशी लढायचंय, असे काही नियम. पण तत्व आणि व्यवहार पुन्हा मगाचाच मुद्दा.
आणि कर्णाने वाटेल तसा नरसंहार करायला सुरुवात केली. आणि एक वेळ अशी आली की अर्जुनाची आणि कर्णाची गाठ पडली. आयुष्यभर धगधगतोय, धुसमुसतोय, धुसमुस गळ्या अंतःकरणामध्ये ती अर्जुनाबद्दल आहे. लक्षात घ्याल, कर्ण चांगला होता आपण म्हणतो, अनेक बाबतीत तो चांगलाही आहे. पण कर्णाची ही बाजू आपल्याला लक्षात असली पाहिजे की आयुष्यभर त्यानं फक्त अर्जुनाचा द्वेष करण्यात घालवलेला आहे. एक मला असा प्रसंग सांगा की ज्यात अर्जुनानं कर्णाचा द्वेष केलाय. एक प्रसंग सांगा, कुठलाही सांगा. पूर्ण महाभारत वाचा. अगदी शिक्षणाच्या वेळपासून कर्ण अखंड द्वेष मत्सरानं पेटलेला आहे. कर्णामध्ये सद्गुण आहेत आणि म्हणून ते सद्गुण वाया गेलेत असं कृष्णच स्वतः सांगतात. असो, असा कर्ण आणि अर्जुन तो दिवस उजाडला ज्याकरता कर्ण हपापलेला होता. एक दिवस असा येईल की बाकी पांडवांना जरी मारलं नाही तरी मी अर्जुनाला ठार करेन आणि दुर्योधनाला दिलेलं वचन पूर्ण करेन. आणि गाठ पडल्याबरोबर ती सगळी आतली तळमळ, महाराज सांगायचे, तळामध्ये मळ असलं ना की तळमळ निर्माण होते, बाहेर पडली. ए अर्जुना थांब, भीष्म गेले, आजोबा गेले, तुझ्यावर प्रेम करणारे संपले, तुमची बाजू घेणारे संपले. द्रोण माझा शिष्य, माझा शिष्य, माझा लाडका शिष्य, माझा लाडका शिष्य म्हणणारे संपले. आता या कर्णाची गाठ आहे, या कर्णाची गाठ आहे. लक्षात ठेव, काय तुझं आयुष्यभराचं कसं आहे ना, दाखव आता मला. अर्जुन बोलणार नव्हता, पण आता कर्णानं जे वाक्यरचना करून उद्गारलेलं वचन आहे त्याला उत्तर तर द्यायला पाहिजे. कर्ण सांगतो, अर्जुना, माझ्या बाणांच्या टोकाला अर्जुना तुझे प्राण अडकवलेले आहेत. कसला कॉन्फिडन्स म्हणायचा. म्हणून पुन्हा पुन्हा आप्पा सांगायचे, राज्यकर्त्यांनी महाभारत ऐकलं पाहिजे. बरंच बिघडतं ते बोलण्याने बिघडतं. हो, वाटेल ते असू देत, माझ्या वाणीतून कधीही कटू उद्गार येऊ नयेत. सामान्यांच्या अंतःकरणाला माझ्या शत्रुपक्षाबद्दल बोलण्याने दुःख होऊ नये. काय बोलले हो आमचे हे, असं वाटतं कामा नये. हा विवेक अखंड जागा असला पाहिजे. कर्ण बोलतोय, माझ्या बाणांच्या टोकाला अर्जुना तुझे प्राण अडकवलेत, फक्त एक बाण सोडायचा अवकाश आहे, मग बघ काय होतंय ते. अर्जुन म्हणला, कर्णा, रणांगणात तोंडाचं काम नसतं, तोंडाचं काम भोजन घरात असतं. काय बडबड करतोयस? आज पहिल्यांदा माझ्या पुढे आलायस का तू? यापूर्वी त्या म्हाताऱ्या द्रुपदानी तुला बांधला होता की रे? पळून गेलास ना तू? आठव, तुझी स्मरणशक्ती जरा बेताची आहे का कर्णा? कर्णा, कर्णा उगा का वदतो शिवाया, कर्णा उगा का वदतो शिवाया, कर्णा उगा का वदतो. कर्णा उगा का वदतो शिवाया, वदतो शिवाया, टाकी मला बाण शिवाया, टाकी टाकी मला बाण तुझे शिवाया, टाकी मला बाण तुझे शिवाया. माझ्या शरे प्राण तुझा नवाचे, माझ्या शरे प्राण तुझा नवाचे, माझ्या शरे प्राण तुझा नवाचे.
होते हो. अर्जुनानं सांगितलं, कर्णा आत्तापर्यंतचा इतिहास आठव, किती वेळा तुला पळवून लावलाय मी. द्रौपदी स्वयंवरात आठवते तुझं धनुष्यच तोडलं. असू दे असू दे, मला तुला मारायचं नाहीये असं म्हणला होतास तू तेव्हा. कर्णाचा तपोभंग ज्याला म्हणतात, तेजोभंग करणं, हे अर्जुनानं केलं आणि युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनही महान योद्धा आहे आणि कर्णाकडे सुद्धा भरपूर शस्त्रास्त्र आहेत. इतक्या वेगाने यांनी आग्नेयास्त्र सोडावं, त्यांनी पर्जन्यास्त्र सोडावं. पर्जन्यास्त्राला यांनी वातास्त्र सोडावं, त्यांनी पर्वतास्त्र सोडावं. साधे बाण संपल्यावर अस्त्रांना सुरुवात झाली आणि लक्षात आलं याच्या कर्णाच्या की जोपर्यंत कृष्ण सारथी आहे तोपर्यंत आपल्याला जरा अवघड आहे. म्हणून नाथांकडून, एकनाथ महाराजांकडून, मुलीकडून जो नाथांचा नातू आहे मुक्तेश्वर, त्यांनी महाभारतातल्या श्लोकांवर लिहिलंय. तसेच्या तसे श्लोक मराठीत लिहिलेत असं म्हणा. मुक्तेश्वरांचं वाङ्मय फार छान आहे महाभारतावरचं. कर्णानं एकदम अर्जुनाकडचा मोर्चा कृष्णाकडे वळवला. किती जोरात, कशा पद्धतीने बाण मारले मुक्तेश्वर वर्णन करतात. कृष्णावरी 60 बाण हो, कृष्णावरी 60 बाण, कृष्णावरी 60 बाण बाण, कृष्णावरी 60 बाण, कृष्णावरी 60 बाण. सोडिता झाला वीर कर्ण, सोडिता झाला वीर कर्ण, सोडिता झाला, सोडिता झाला, सोडिता झाला, सोडिता झाला वीर कर्ण, शल्यावरी शत मार्गण, शल्यावरी शत मार्गण, शल्यावरी शत मार्गण. पार्थे तेव्हा सोडिले हो, पार्थे तेव्हा सोडिले, पार्थे तेव्हा सोडिले, कृष्णावरी 60 बाण बाण, कृष्णावरी 60 बाण, कृष्णावरी 60 बाण, 60 बाण, 60. कृष्णावर 1 2 3 4 5 60 बाण सोडले. वास्तविक सारथ्यावर बाण सोडायचे नाहीयेत. त्यावेळेला घटना ठरलेली की या युद्धामध्ये प्रेत उचलून नेणारे, रथ दुरुस्त करणारे, मध्ये मध्ये मदतीला येणारे, बाण आणून देणारे, हे जे सामान्य सेवेकरी असतील त्यांना ठार करायचं नाही. त्यांना नाही बाण मारायचं. युद्ध आपल्या आपल्यात आहे ना. आज जशी मॅच चालते तशी पूर्वी युद्ध चालत असत. व आमची सेनात का तुमची सेना खरी एवढंच. सामान्याला शेतकरी ते युद्ध पाहत बसत असाच अशी वर्णन आहेत पुराणात. शेजारी शेती चालू असे त्याला काही त्रास नाही. याला विवेक म्हणतात. आणि जोपर्यंत हा जागा होता तोपर्यंत जगाचं कल्याण होतं हो. संपूर्ण जागतिक पातळीवर ही समस्या आहे. मनी विवेक जागृत ठेवी. आणि ड्रायव्हरवर, त्या सारथ्यावर बाण शंकर आहे. अर्जुन काही कमी आहे. त्यांनी शल्याला पुढे काही चालता येऊ नये अशा पद्धतीनं ठार केलं नाही, कारण मामा आहे त्यांचा तो. वर्णन करतात मुक्तेश्वर, हस्त लाघव दाखवी कर्ण, हस्त लाघव दाखवी कर्ण, त्याहून विशेष दावी अर्जुन. याचे बाण त्याचे बाण, बाण बाणा असं संघटती समर्थांनी वर्णन केलं. इतक्या जोरजोरात बाणांची झुज लागली. अखंड धारा खंडेना, पावसासारखे बाण पडतायत. आणि इतक्यात राधे याचे पाठी येऊन तक्षक पुत्र बैसला. जोर
जोरात कर्ण असा सोडतोय बाण, इतक्यात त्याच्या पाठीवरच्या बाणांच्या भातीवर धपकन काहीतरी येऊन पडलं. एकदम तो हादरला. मागणं काय आलं इतकं जोरात, आणि जोडच्या जोड कोण होता हा? महाभारतकार सांगतात, हा तक्षक पुत्र अश्वसेन नावाचा महाभयंकर नाग होता, जो खांडव वनात वाचला होता. तेव्हापासून अर्जुनाशी वैर केलं होतं त्याने, आणि तो असा येऊन बसला आणि असा कर्णाच्या पुढे त्यांनी फणा काढला आणि तो बोलायला लागला कर्णाशी. कर्णा, यानंतर जो बाण सोडणार आहेस ना, त्या बाणाला मला गुंडाळ आणि सोड. असं जाऊन कडकडून चावा घेतो. पा आणि णी म्हणायच्या आत अर्जुन संपला पाहिजे. महाभयंकर विषय माझ्या दातांमध्ये, मला सोड. कर्ण म्हणाला नो. का? पुढे कायम म्हटलं जाईल अर्जुनाला मारायची ताकद कर्णामध्ये नव्हती हो. अश्वसेनानी मदत केली निवडणूक युद्धामध्ये. मला नको तुझं क्रेडिट. खूप लोक म्हणतात कर्णासारखा मित्र असावा, आपली एकट्याचीच बॅटिंग करणारा, टीम हारली तरी चालेल, माझं रेकॉर्ड झालं पाहिजे हे म्हणणारा. कर्णासारखा मित्र. कर्णानं किती दुर्योधनाचा विश्वासघात केलाय. महाभारतकार सांगतात, ज्या दिवशी त्यानं कवच कुंडल दिली त्या दिवशी त्यांनी आपल्याच मित्राचा विश्वासघात केलाय. असो, कर्ण म्हणला मला नको, तुझी मदत नको, जा तू निघून. तो अश्वसेन म्हणाला, कर्णा, कुठल्या भरोशावर तू अर्जुनाला मारणार आहेस रे? आहे काय तुझ्या जवळ? काल घटोत्कचावरती शक्ती वापरायला लावून कृष्णाने तुला मोकळा करून टाकलाय. कवच कुंडल युद्धाच्या आधी संपली आहेत. ये निदे निमकडे, तुझ्याकडे आहे काय? लवकर सोड बाण. किती वाजले बघ. तो रथ खाली गेला आणि वर्णन करतात, वेगानं आलेला बाण मुकुट उडवून निघून गेला. मुकुट उडाला. अर्जुन म्हटला कृष्णा, कारण गळ्याचा नेम धरला आणि तेवढा खाली आल्यानंतर मुकुट उडाला. ट्रिगोनोमेट्री. अर्जुन म्हटला कृष्णा, अरे मुकुट गेला की रे? कृष्ण म्हणले मग दुसरा घाल. ज्याच्यावर ठेवलाय तेच गेला असतो तर. पहिल्यांदा सांगितलं कर्णाकडे, नंतर बघ आधी अश्वसेनाला ठार करते आणि वैर केले, तो इथे असता कामा नये म्हणून पहिल्यांदा तलवारीने अश्वसेनाचे तुकडे केले. तो मागे पडला होता बाणाला गुंडाळून, त्या सर्पाला ठार केला. आणि आता कर्णाकडे बघितलं. हे पाहिल्यावर कर्ण अस्वस्थ झाला. शेवटचा वार वाया गेला. काय करू काय करू? शल्या पुढे रथ घे. पुढे 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 रथ आणला आणि रक्तापासून तयार झालेला एक चिखलाचा खड्डा, कारण हजारो लोक मरत होते तिथे. अक्षोहिणी म्हणतो. अक्षोहिणी म्हणजे साधारण 39 लाख सगळे मिळून, पदाती वगैरे धरून असं 1 गुणिले 18 यातले लोक रोज मरतायत, रोज मरतायत. त्यामुळे रक्तापासून तयार झालेला चिखलाचा खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये या कर्णाचा रथ फसला आणि तेवढं पाहिल्यावर शल्य खाली उतरला, निघून गेला. आमचे गुरुजी गमतीने सांगायचे, एसटीतल्या ड्रायव्हर सारखं. एसटी बंद पडली, चालला, त्यामुळे कायम तोट्यात म्हणाले. कळायला दृष्टांत म्हणून लक्षात घ्याल की असा तो उतरला. बरं, तो म्हणला होता मनात येईल तेव्हा जाईन निघोनी, नसे आधीनं कोणाच्या. निघून गेला. आणि आता कर्णावरती वेळ आली की तो रथ वर काढला पाहिजे, मग युद्ध सुरू होणार असं आपण ऐकतो. ते काही प्रमाणात बरोबरही आहे, पण थोडा विचार केला पाहिजे. आपण मध्यम परिस्थितीचे लोक, एखादी गाडी बंद पडली तर दुसरी तरी स्कूटर आपल्या जवळ असते. श्रीमंतांकडे 10 गाड्या असतात. तो सुवर्ण युगातला कौरवांचा सेनापती, त्याच्याकडे काय एकच रथ होता. तो अतिरथी आहे. अतिरथी म्हणजे त्याच्या शेजारून अनेक रथ चालत असायचे. हा रथ बंद पडला तर अनेक धनुष्य त्याला दिली जायची. हा विचार केला पाहिजे की कर्ण इथं खाली उतरून त्याच्यात का वेळ काढतोय. आणि वेळ काढला ना की त्या मॅच मध्ये त्याला
पेनॉल्टी बसते ना. त्याला तो दिवस ढकलायचा, कारण आता त्याला कळलंय आपण मरणार आहे, उद्या बघू परवा बघू. म्हणून शेजारी रथ असताना सुद्धा कर्ण खाली उतरतो आणि तो रथ असा करून वर काढायचा प्रयत्न करतो. आमच्या मोरोपंतांनी लिहिलंय, कृष्णाने सांगितलं अर्जुना हाण बाण. हे आर्य आहे बरं काही ते, नंतर भैरवी. हा, खूप सुंदर आर्य आहे ते. रथचक्र फसलेलं आहे चिखलाच्या खड्ड्यात, ते बाहेर काढायचंय. अशा स्थितीमध्ये अर्जुनाला सांगतोय कृष्ण की बाण मार. इथे कर्ण रथ सोडून दिला आणि सांगतो धर्माधर्म तू पंडित जाणसी सर्व. म्हणाले तू धर्माधर्म जाणतोस कृष्णा. निहत्था जो आहे, रथहीन जो आहे, तो जमिनीवर उभा आहे, त्याला बाण मारू नये असं आपलं ठरलंय ना, असं तत्व आहे ना, असं आपलं घटना आहे ना, संविधान आहे ना. भगवान म्हणाले काय म्हणालास? नाही, धर्माप्रमाणे नियमाप्रमाणे तुला बाण सोडता येणार नाही अर्जुनाला. आणि आता कृष्ण बोलतात, एकेकाच्या गळ्यात घातले त्याचे दात कृष्णांनी. कृष्णांनी अर्जुनाला सुद्धा इथं ऐकवलंय. अर्जुन सुद्धा म्हणला बरोबर आहे, कर्ण म्हणतोय ते. तो निहत्था आहे, हातामध्ये शस्त्र नाहीये, त्यामधून विरथ आहे, रथातनं खाली आहे, बसलं उभा आहे. अशा स्थितीत कसं काय त्याला मारायचं? तेव्हा कृष्ण सांगतात अर्जुना तू खूप शिकलास, पण सज्जनांचा सहवास तुला कमी पडला. मी भरपूर शिकून उपयोग नाहीये. अनुभव सिद्ध जे लोक आहेत त्यांचा भरपूर सहवास मला व्हावा लागतो, म्हणजे विवेक काम करतो. असा एका मिनिटात विवेक डाउनलोड केला आणि दुसऱ्या मिनिटाला घरी जाऊन ओपन केला असं होत नसतं. खूप सज्जनांचा सहवास व्हावा लागतो आणि मग लक्षात येतं कधी कसं वागावं. अर्जुना मार बाण. कर्ण म्हणतो अरे धर्माधर्म तू जाणसी पंडित, आणि अशा स्थितीमध्ये तू मला बाण मारायला त्याला कशाला सांगतोयस? धर्म काय आहे? कृष्ण सांगतात अर्जुना कर्णा धर्म हा शब्द तुझ्या तोंडात शोभतो का रे? फार छान आर्या मोरोपंतांची. मोरोपंत सांगतात फेडित वस्त्र सतीचे. कितीतरी प्रसंग आहे, त्यातला एक प्रसंग ऐक. फेडित वस्त्र सतीचे जेव्हा उघडे करावया अंग. भर राजसभेमध्ये सगळे कौरव सभा, भीष्मादी मोठे मोठे लोक बसलेले असताना पांडवांची पत्नी द्रौपदी हिला दुःशासनानं ओढत फरफटत आणलं. ती सांगत होती नका हो, मला मी 4थ्या दिवसाची आहे हो, आत्ता मी आंघोळ केली, माझे केस मोकळे ओले आहेत हो, नका हो. द्रौपदी सांगत होती भाऊजी मी धरते पाय, सांगा मी चुकले काय, विनवा दुर्योधन राय, हाय उपाय करा हो. त्यावेळेला काय म्हणलास कर्ण तू? विनष्टा पांडवा कृष्णे शाश्वत नरकंगता. ही द्रौपदी वेश्या आहे, हिच्या अंगावरचं वस्त्र बाजूला कर दुःशासना. ही दुर्योधनानं पण नाही, तू आज्ञा केली होतीस ना. स्त्री दाक्षिण्य नावाची काही गोष्ट असते की नाही? तू त्यावेळेला रक्षण करायचं होतं. तुझा धर्म काय होता? माणूस म्हणून तुझा धर्म द्रौपदीचं रक्षण करणं होतं का तिची वस्त्र फेडून तिला नग्न करून माझ्या मित्राच्या मांडीवर बस हे सांगणं होतं? काय बोललास तू? बोल. फेडित होता फेडित वस्त्र सतीचे जेव्हा उघडे करावया अंग. कोठे गेला होता, कोठे गेला होता धर्म तुझा सूत नंदना सांग. तेव्हा कुठे धर्म गेला होता? तुझ्यासारखे लोक अशा प्रसंगामध्ये घटनेचा आधार घेतात, संविधानाचा आधार घेतात आणि स्वतःचं रक्षण करतात आणि नंतर तेच संविधान पायाखाली तुडवतात. धर्माचा आधार घेऊन अधर्म पसरवणारा तू, आता एकच धर्म, तू संपला पाहिजेच. समोरचा मनुष्य ड्रायव्हिंग करताना रॉंग साईडनं आला तर मलाही रॉंग साईडला जावं लागतं, नाही तर मी मरेन. साधा नियम आहे. आणि म्हणून अप्पा सांगतात व्यष्टी आणि समष्टी धर्माधर्मी मतीनं गोंधळी द्यावी. अर्जुना मी सांगतो म्हणून बाण मार, तुझं पाप बीप मोक्षयिष्यामी मा शुचः. तू नको काय, मी सांगतो ते ऐक. आणि वर्णन करतात करोनिया शिवस्मरण
पार्थे शिवदत्त बाण, राधे याचा कंठ लक्षून अतिवेगे सोडियला. बरोबर ते पाशुपतास्त्र या करता मिळवलंय. अनेक वर्ष तपश्चर्या केली ती या करता, कारण हा सूर्यपुत्र आहे, सहजासहजी मरणार नाही. चुकीची बाजू घेतल्याचा परिणाम आहे. हो, आमचे गुरुजी सांगायचे सोन्यासारखा होता, कारण खूप चांगला होता, पण चुकीची बाजू घेतली नाईलाजानं त्याला संपवावं लागेल, कारण त्याच्यामुळे चुकीची बाजू जर जिंकली तर जगाचा कल्याण आहे त्यात. आणि म्हणून कर्णाला संपवला. यानंतर युद्ध कसं जिंकलंय, शल्य पर्व आहे, पुढे अनेक पर्व आहेत. आपल्याला माहिती आहे धर्मराजाचा विजय काय झाला. याचं कारण केवळ धर्म अधर्म यामध्ये न अडकता, नीती अनिती यामध्ये न अडकता, या क्षणी व्यष्टी आणि समष्टीचा धर्म काय आहे हे जाणून भगवान गोपाल कृष्ण सांगत होते. आणि जे ते सांगत होते हे पांडव ऐकत होते. ते हट्ट करत नव्हते, नाही नाही असं नाही चालणार. आणि म्हणून सज्जनांचा विजय झाला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा महाभारताचा कळसाध्याय आणि हा कळसाचा श्लोक आहे. म्हणून माझ्याही जीवनात मी जर विजयी व्हावं, सज्जनांचं माझ्याकडनं रक्षण व्हावं, माझ्याकडनं सत्कार्य व्हावं, मी यशस्वी व्हावं, समाधानी व्हावं आणि सुखी व्हावं, याच क्रमानं यशस्वी समाधानी आणि मग सुखी या क्रमाने मी जीवनामध्ये पुढे जावं. याकरता मी तरी काही करायला हवं की नाही, का सगळं प्रारब्धाच्या अधीन, सगळं उपासनेच्या अधीन. माझे गुरुजी सांगत, उपासनेने प्रारब्ध बदलून मागू नका, ते प्रयत्नाने बदला. उपासनेने भगवंताची कृपा मागा, सांगण्याचा मुद्दा. म्हणून माझे स्वामी वरदानंद भारती मूळ पदामध्ये आमच्या समोर हा श्लोक ठेवतात, हा विचार ठेवतात. तत्वाची व्यवहाराची मिसळ कदा न करावी, मनी विवेक जागृत ठेवी, मनी विवेक जागृत ठेवी, मनी विवेक हो विवेक जागृत ठेवी. झाले कीर्तन शेवट गोड, कीर्तन रंगी वाजवा करटाळे, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघुबासी.